नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। 12 मार्च किंवा 11 मार्च रोजी जे मरोळचं ग्राउंड झालेलं आहे त्याच्याविषयी मी अपडेट सांगायच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वात जास्त ज्या कमेंट येतात तुम्हाला पण माहिती आहे, ग्राउंड विषयी 100% माहिती मी खरी सांगतो, पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार ते सगळ्यांनी नीट ऐका। आता काही ताईंचे किंवा काही भावांचे मला जेव्हा मेसेज येतात त्यांचे मेसेज असा असतो की सर आता मरोळ या ठिकाणी असेल बघा, नायगाव आणि मरोळ हे लक्षात असू द्या, बरोबर। मुलींचं इथं होतं आणि मुलांचं इथं होतं, हे तुम्हाला माहिती आहे। आता मेन महत्वाची गोष्ट तुमचं म्हणणं असं आहे की काही जणांचं प्रॉब्लेम असाला, सर माझा ऍक्सिडेंट झाला होता तर मी त्यांना मेसेज केला, मेल केला, सगळे सर्टिफिकेट पाठवले, आणि काही ताईंचा प्रॉब्लेम असा होता की सर बिमार असल्या कारणाने किंवा कोणते मेडिकल सर्टिफिकेट त्यांना पाठवले, मेल केले, पण त्यांचा काही रिस्पॉन्स आलेला नाहीये। असं तसं तुम्ही ज्या ज्या प्रकारे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सर असं रिप्लाय नाही आला, काय नाही त्यांचा, तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय की तुम्हाला काय करावं लागेल, आता मुंबई पोलीसची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती पण त्यांचा टोल फ्री नंबर आहे, आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मला सांगा, कमेंट करा, मी पाठवतो आपल्या चॅनलवरती। तसं पण ऑलरेडी मी टाकलेला आहे टोल फ्री नंबर पण आहे, मेल आयडी पण आहे। आता अजून एक प्रश्न तुमचा निर्माण असा होऊ शकतो की सर टोल फ्री नंबरवर कॉल केल्यानंतर ते कॉल उचलत नाहीत, तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, तुम्हाला जर कॉल करायचा असेल, बरोबर, आता तुम्ही त्यांना मेल केलेला आहे, बरोबर, मेल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सकाळी, लक्ष असू दे सर्वांनी, सकाळी तुम्हाला कॉल किती वाजता करायचा सर्वांनी टाइम लक्षात असू द्या, म्हणजे 100% तुमचा कॉल रिसिव्ह पण होणार आणि तुम्हाला उत्तर पण भेटेल। सकाळी तुम्हाला 10:30 वाजता, लक्षात असू द्या 10:30 वाजता, बरोबर, 10:30 ते जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत तुम्हाला कॉल करायचा दुपारी, बरोबर, दुपारी 12 वाजेपर्यंत, हे लक्षात असू द्या। सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करा, 100% तुमचा कॉल रिसिव्ह करतात। कॉल रिसिव्ह नाही करा, कारण की दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा मेल केलेला आहे तो मेलची तारीख लक्षात असू द्या सगळ्यांनी, कारण की एक चान्स सगळ्यांना भेटण्याची दाट शक्यता आहे। एक चान्स जर भेटला नाही, काही जणांचं आता असं म्हणणं येईल की सर आम्हाला चान्स भेटेल का, नक्की तुम्ही बोलताय ते खरं आहे का खोटं आहे, तुम्हाला जी 100% माहिती आहे मिळत आहे त्याच माहितीनुसार सगळ्यांना माहिती सांगत आहे की तुम्हाला एक चान्स 100% भेटणार, त्यात काही शंका नाही। कारण की नवी मुंबईचं ग्राउंड असेल, पुणेचं ग्राउंड असेल, पिंपरी चिंचवडचा ग्राउंड असेल, नाशिकचा असेल किंवा अमरावती ग्रामीणचा असेल, आणि नागपूरचं तुम्हाला तर माहिती सगळ्यांना भेटलेलं, पण या ठिकाणी जे मी ग्राउंडचे नावं घेतलेले आहेत त्या सगळ्या ठिकाणी, पालघरचं पण सांगतोय, त्या सगळ्या ठिकाणी एक चान्स दिलेला आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जो मेल तुम्ही केलेला आहे त्या मेलचा, म्हणजे किती तारखेला तुम्ही मेल केलेला आहे ते पण तुम्हाला एक सांगावं लागेल की सर मी एवढ्या तारखेला मेल केला, कारण की त्यांच्याकडे मेल बॉक्स जो आहे खूप मेल येतात त्यांच्याकडे, बरोबर, ते काय तुमचा मेल लक्षात ठेवायला असं नाही की असं डायरेक्ट त्यांना तारीख सांगायची, सर मी एवढ्या तारखेला मेल केला होता आणि या तारखेला मेल, एवढ्या तारखेला तारीख माहित असेल, टाइम माहित असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण तारीख आणि वेळ तुम्हाला माहित असली पाहिजे, ते तुम्ही त्यांना सांगा। पण सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी कॉल करा। मी आता सांगतो सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी या वेळेला कॉल करा, कारण की या वेळेला जर तुम्ही कॉल केला तर तुमचा कॉल रिसिव्ह 100% होणार, त्यात काही शंका नाहीये। कारण की दुपारी 1चा टायमिंग लंचचा टाइम असतो, त्याच्यानंतर 2 वाजता तुमचे कॉल रिसिव्ह करा, दुसरे पण कॉल करत असतात। तुम्ही जेवढ्या सकाळी कॉल केला, म्हणजे कॉल तर तुम्ही 9:30 वाजल्यापासून पण करू शकता, तो प्रश्न नाहीये, पण मी एक एक्झॅक्ट टाइम तुम्हाला सांगतोय, 10:30 वाजता तुम्ही जर कॉल केला तर 10:30 ते 12 वाजेपर्यंत तुमचा कॉल सकाळी रिसिव्ह होऊ शकतो। म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो की असं नाही की बाबा तुम्हाला तुमचा चान्स हुकणार आहे, ग्राउंड तुम्हाला अजून चान्स भेटणार नाहीये, सगळ्यांना चान्स भेटेल, फक्त एवढं आहे की तुम्ही फॉलोअप घ्या, त्यांना कॉल करा, त्यांना जर तुम्ही कॉल केला तर ग्राउंडला चान्सेस आहेत। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता ग्राउंड विषयी सांगणार आहे की 12 मार्च असेल, 11 मार्च असेल आणि 10 मार्च असेल, या दिवशी जे ग्राउंड, ज्या मुलांचं मुलींचं ग्राउंड झालेलं आहे, खूप मेसेज आले, खूप जणांचे प्रश्न पण येतात की सर तुम्ही आतापर्यंत एकही व्हिडिओ टाकला नाही, ग्राउंडची अपडेट दिलेली नाहीये। आता ग्राउंडची अपडेट द्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की कोणत्या दिवशी किती मार्क येण्यापेक्षा तुम्हाला कट ऑफ मध्ये तुम्ही बसणार का नाही त्याच्या अगोदर तुम्हाला ती माहिती देतो, हे लक्षात असू द्या। आता कट ऑफ मध्ये सर्वात प्रथम 28 मार्क असतील, दुसरी गोष्ट 30, तिसरी गोष्ट 32,
चौथी गोष्ट 35 आणि 36 प्लस, बराबर. 36 प्लस जेवढे असतील ते सगळेच पात्र असणार आहेत, हे लक्षात असू दे. म्हणून सर्वांना सांगतो, आता हे जे आहेत ना 28, 30, 32 आणि 35 हे पण पात्र होणार, बराबर. हे पण पात्र होणार. आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न येऊ शकतो, कारण की तुमची बुद्धी कशी आहे, चाणक्य नीती बुद्धी आहे तुमची. डायरेक्ट तुमच्या मनात अजून एक प्रश्न येणार की सर 28 कसं काय पात्र होणार, आहे का नाही, असं तुमच्या मनात प्रश्न येणार. तर म्हणून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात असू द्या, असा जर तुमच्या मनात प्रश्न आला तर डायरेक्ट एकच कमेंट करायची की सर मी या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा या कॅटेगरीमध्ये मोडते, असं जर तुम्ही मला सांगितलं. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगितलं आलेलं आहे की मेल MALE आणि फिमेल, बराबर, मेल आणि फिमेल अशी कमेंट तुम्ही करा तर मी तुम्हाला रिप्लाय देईल ना, आहे का नाही. आता एखाद्याच्या फिमेलच्या अकाउंटहून मेलचा मेसेज येतो तर मी कसं सांगणार आहे मला सांगा. आता एखाद्या ताईने जर समजा म्हणजे अकाउंट जे आहे त्यांचं फिमेलचं आहे आणि ते मला सांगतात सर मला 28 मार्क येतं, कॅटेगरी सांगितली नाही. एक जण सांगते सर मला 32 मार्क येतं, कॅटेगरी सांगितली नाही. तर मग मी कसं सांगणार तुम्हाला. मी एक अंदाज सांगू शकतो की मागच्या वर्षी जी भरती झाली त्या भरतीनुसार मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे की 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, एवढे पण जास्त मार्क कमी होणार नाही. जास्तीत जास्त 1-2 मार्क कमी होऊ शकतात, पण त्याच्याहून जास्त कमी जास्त म्हणजे होणार नाही. 5-6 मार्काचा डिफरंट येणार नाही, कारण की आजच्या ग्राउंडला पण असेल, कालच्या ग्राउंडला पण असेल. फक्त एकच प्रॉब्लेम येतोय मरोळला. तो प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल का माहित, 100 मीटरला, बस 100 मीटरला फक्त प्रॉब्लेम येतोय. आज पण प्रॉब्लेम आला होता, कारण की त्या चिपचा प्रॉब्लेम नेहमीच चालू असते, कधी बंद पडते कधी चालू राहते. मुलांना बसून ठेवलं होतं, तोच प्रॉब्लेम मागे पण 4-5 दिवस अगोदर तो प्रॉब्लेम झाला होता. तर सगळ्या मुलांनी विरोध पण केला की सर असं का होतंय, की नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं तसे. मला तुम्ही कितीही जरी कमेंट केले तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, ज्या ग्राउंडवरती तुम्ही जाताय त्या ग्राउंडवरती किती अधिकारी असू द्या, किती मोठा अधिकारी असू द्या, जर तुमचं ग्राउंड चांगलं आहे, जर तुम्हाला माहिती आहे मला 100 मीटरला एवढे मार्क येतात, माझी मेहनत आहे, सगळ्या गोष्टी येतात, तर तुम्ही तिथं विरोध करा ना. त्या ठिकाणी त्यांना बजावून सांगा की नाही माझं ग्राउंड आहे सर, मला 100 मीटरला चांगले मार्क येतात, बरोबर, मला 800 मीटरला चांगले मार्क येतात, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला 1600 प्रॉब्लेम येत असेल, 1600 मीटरला मला मार्क येतात, असं त्यांना तिथं बजावून सांगा. तुम्ही त्याचा तिथं बोला, कारण की आजचं जे ग्राउंड आहे जास्तीत जास्त ज्या म्हणजे टोटल 15 ते 16 मुलांनी जे मेसेज केले तर 35चं ग्राउंड आलेलं आहे, बरोबर. आणि त्या मुलाचं म्हणणं आहे सर मला 45 मार्क येतात. 100 मीटरला आम्हाला बसून ठेवलं त्या ठिकाणी, आणि बसून ठेवल्यानंतर तिथे अर्धा-1 तास बसून ठेवलं, जास्त लवकर फास्ट पण घेतलं नाही. जे सकाळी मुलं होते त्यांचं फास्ट घेतलं, पण दुपारच्या नंतर खूप स्लो घेतलं ग्राउंड. म्हणून हे लक्षात असू द्या, फास्ट स्लोचा प्रश्न नाहीये. प्रश्न इथं असा आहे की 100 मीटरला आता त्यांना ऊन झालंय. आता मुंबईच्या ठिकाणी जे ऊन तपत आहे तुम्हाला सर्वांना माहित नसेल तर सर्वांना सांगतो, मुंबईचं जे टेम्परेचर आहे खूप वाढलेलं जास्त प्रमाणात. ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या मुलींनी मेसेज केले तर मी सगळ्यांना एकच सांगतोय की ज्या ठिकाणी तुम्ही जाताय ग्राउंडला, तुम्ही ग्लुकोजचं इलेक्ट्रॉलचं पाणी तर पिताय, पण तुमच्या पोटामध्ये काहीतरी असणं गरजेचं आहे का नाही. जर पोटामध्येच काही नसणार तर तुमच्या शरीरात ताकद, हे पाणी पिऊन शरीराला ताकद कशी पोहोचणार. म्हणून सगळ्यांना सांगतोय की तुम्ही थोडं तरी काही खाल्लं पाहिजे, समजा फळ फ्रूट सफरचंद वगैरे काहीतरी खाल्लं पाहिजे. जास्त पोटभर जरी नाही खाल्लं तर एखादं सफरचंद आणि ग्लुकोजचं पाणी पिलं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की तेवढंच तुमच्या बॉडीला रिकव्हरीसाठी टाइम भेटेल, कारण डिहायड्रेशन होणार नाही. उन्हाचं प्रमाण जे आहे, उन्हाचं प्रमाण जास्त तपत आहे. म्हणून सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतोय, नेहमी एकच मेसेज करता की सर आज मला ग्राउंडला एवढे मार्क. काही जणांचे तर एवढे म्हणजे असे मेसेज येतात की सर मला ग्राउंडला 30 मार्क येतं आणि मी आता ग्राउंड पेपर पात्र होईल का नाही, असं झालं तसं झालं. खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे डिमोटिवेट झालेले आहेत. असे सगळ्यांना सांगतो, ही नाही तर अजून दुसरी भरती आहे, कारण की तुमच्यासाठी सुवर्ण संधी कशी माहितीये का, पोलीस भरती तर जाऊ द्या. आता काही जणांना, काही ताईंना, काही भावांना मार्क कमी जरी आले असतील, त्यांना मी नेहमी सांगत असतो, जर मी तुमच्या समोर जर तुम्ही मला मार्क सांगताय, त्या समोर जर मी लिहित असेल की तुम्हाला लेखीची तयारी 80+ ठेवावं लागेल किंवा लेखीची तयारी चांगली करावी लागेल, म्हणजे याचा अर्थ असा होतोय की तुम्ही पात्र ठरू शकता लेखीसाठी. हे ध्यानात असू द्या, कारण की काही जणांच्या वडिलांचे मेसेज येतात, काही भावांचे किंवा काही ताईंचे की सर माझ्या मुलीला एवढे मार्क आहेत, माझ्या मुलाला एवढे मार्क आहेत, तो पात्र होईल का नाही, असे तसे.
खूप मेसेज येतात, पण सगळ्यांना एकच सांगतोय मी, मागच्या वर्षीच्या लिस्टनुसार आणि या वर्षीच्या लिस्टनुसार जे तुम्हाला माहिती सांगत आहे ती माहिती फक्त 1-2 मार्क कमी होतील. आणि महत्वाची गोष्ट, ही भरती नाही, डिमोटिवेट काहीच व्हायचं नाही. आपल्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तर त्याच्यासाठी डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाही. ही पोलीस भरती नाही तर दारूबंदी पोलीस भरती म्हणजे राज्य उत्पादन शुल्क याची पण भरती लवकरच निघणार आहे. त्याच्याविषयी पण मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, कारण की त्याची थोडीफार कुठेतरी अपडेट यायला लागली, कुठेतरी चाहूल लागायला लागली. ती आज नाही तर उद्या ती पण भरती होणारच आहे. त्याच्यानंतर एसटी महामंडळाची पण भरती डिक्लेअर झालेली आहे. डिक्लेअर म्हणजे एसटी महामंडळाची भरती होणार आहे. 17,842 काहीतरी पदाची भरती होणार आहे. त्याच्यानंतर तलाठीची पण भरती होणार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अशा भरत्या होणार आहेत. या 2026 मध्ये भरपूर भरत्या आहेत. फक्त सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, डिमोटिवेट होऊ नका तुम्ही. प्रॉब्लेम तिथं, कारण खूप जणांचे मला कमेंट येतात, खूप जण मला बोलतात की सर मला एवढे मार्क आहेत मी पात्र होईल का? मग मी जर म्हटलं की नाही, अहो मला तुम्ही सांगा 25 मार्क आहेत, 25 मार्कावर पात्र कसा होईल? मग मी काय सांगू, त्याला काय उत्तर देऊ? आणि एखादा विद्यार्थी बोलतो सर मला 35 मार्क आहेत, मी ओपन मध्ये मोडतो. बरोबर. एखादी ताई मला बोलते की सर मला 34-32 मार्क आहेत, मी ओपन मध्ये आहे. मग विचार करा, हीच भरती नाहीये, पण तुमच्या लेखीची ग्राउंडची तयारी चांगली असेल तर राज्य उत्पादन शुल्क मध्ये 1200+ जागा निघणार आहेत. 1200+ जागा. त्याच्यामध्ये तुम्ही 100% सिलेक्ट होऊ शकता, त्यात काही शंका नाहीये. आणि मरोचं जे आजचं ग्राउंड जर बघितलं तर आजच्या ग्राउंडला टोटल 35-32 असेच मार्कवाले मुलं आहेत. ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केले, हॉल तिकीट पाठवले, सगळ्यांना सांगतोय मी की तुम्हाला ज्या प्रकारे मार्क पडले, सध्याच्या परिस्थितीनुसार एवढं ऊन तपायला आलंय, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही ग्राउंड दिलेलं आहे, खरी परिस्थिती जो मुलगा ग्राउंडवर गेला त्यालाच माहिती आहे की मुंबईच्या ठिकाणी ऊन किती आहे. म्हणून एक तुम्हाला सांगतो, जरी सावलीत पवलं तर ते उन्हाच्या झळा थांबणार आहेत का? एक विचार करा ना. आणि आज पण चिपचा प्रॉब्लेम झाला होता, ती चिप बंद पडली होती. काही जणांचे मेसेज असे पण आले की सर ते चिपचा प्रॉब्लेम झाला आणि ती चिप बंद पडली होती, म्हणून खूप जणांचे असे मेसेज आले की सर चिपचा नेहमी प्रॉब्लेम होतोय. काही प्रॉब्लेम तिथे अधिकारी पण आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह तर लवकर होत नाही, कारण अर्धा-1 तास तिथे बसवतात, त्याच्यानंतर ते 100 मीटर घेतात. म्हणून सगळ्यांना एकच सांगतोय की मरोळ असेल, नायगाव असेल, कुठेही ग्राउंड द्या, जेवढं होतंय तेवढं द्या. पण आता उन्हाचा टायमिंग आहे, तुम्हाला जर वाटत असेल, आणि विविध घटकामध्ये आता भरती चालू आहे, SRPFचं पण ग्राउंड चालू झालेलं आहे. म्हणून सर्वांनी लक्षात असू द्या, कोणत्याही ठिकाणी तुम्ही ग्राउंड देताय, उन्हाळ्याचा महिना आहे, व्यवस्थित ग्राउंड द्या. आणि ग्लुकोजचं पाणीच पिताय तुम्ही, नेहमी इलेक्ट्रॉलचं ग्लुकोजचं पाणी पिताय, तर कोणतंही ग्लुकोजचं इलेक्ट्रॉलचं पाणी पाणी पिया, काही हरकत नाही, पण थोडंफार खा. आता सर्वात महत्वाची गोष्ट, अजून एक खूप जणांनी 2-3 भावांनी म्हणजे खूप जणांचे असे मला कमेंट आले, 2-3 थोडा असे कमेंट आले की सर आम्ही जे पितोय, म्हणजे तुम्हाला एक भावासारखा सांगतोय, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना पण सांगतोय की एखादं समजा तुम्ही कोल्ड्रिंक जरी पिताय, थम्सअप असेल, स्प्राईट असेल, आहे का नाही, किंवा कॅफिन, म्हणजे त्याच्यामध्ये कॅफिन असतं, कॅफेन युक्त, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं की कॅफेन आहे, किंवा कोणतंही पेयजल जेव्हा तुम्ही पिता एखादा म्हणजे थंडा, तर लक्षात असू द्या त्याच्यामध्ये कॅफेन आहे का हे बघा. कॅफेन हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. ग्राउंडला जाताना कॅफेन, समजा तुम्ही जर ते पिलंय, थम्सअप पिला असेल, स्प्राईट पिला असेल, तुम्हाला वाटत असेल स्प्राईट वगैरे पिलं, आपण रात्री जेवलो होतो, पोट साफ नाही झालं, स्प्राईट वगैरे पिलं, तर त्याच्याने तुम्हाला धोका होऊ शकतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुमचं पोट नाही साफ झालं तर इनो पिया किंवा लिंबू पाणी पिया, ह्या गोष्टी तुम्ही पिया. आणि सकाळचं समजा ग्राउंड असेल तर नारळ पाणी, तर जवळ त्या ग्राउंडच्या जवळ जागोजागी नारळ पाणीचे दुकानं असतात, नारळ पाणी पिऊ शकता. पण लक्षात असू द्या, कोणतंही कोल्ड्रिंक्स पिऊ नका. कोल्ड्रिंकनं तुमच्या जीवाला का धोका होऊ शकतो? कारण की त्याच्यामध्ये कॅफिन असतं आणि कॅफिननं शरीराला धोका होऊ शकतो. रनिंग करताना असेल, कारण की हार्टबीट आपली खूप वाढते, त्याच्या कारणानं प्रॉब्लेम होऊ शकतो. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, असे कोणतेही कोल्ड्रिंक पिऊ नका, किंवा बाहेरचं वडापाव वगैरे हे काय जे असते हे जंक फूड खाऊ नका. आता तुम्हाला खायचं न खायचं तो तुमचा विचार आहे, पण एक भाऊ म्हणून विनंती करतो, कोणीही खाऊ नका. याच्याने शरीराला तुमचा त्रास होऊ शकतो. आणि थंडा वगैरे, स्प्राईट, या त्या गोष्टी काय अमुक टमुक पिऊ नका. म्हणून साधं पाणी आपलं बिस्लेरीचं असेल किंवा साधं पाणी असेल ते साधं पाणी पिया. आणि महत्वाची गोष्ट, लिंबू पाणी पिया, ते पण चालतं, किंवा इलेक्ट्रॉल पिया, किंवा ग्लुकोज पिया, या गोष्टी पिया. पण थंडा वगैरे जे काही कोल्ड्रिंक्स बिल्ड्रिंक्स आहेत त्या गोष्टी पिऊ नका, किंवा वडापाव वगैरे, समोसा वगैरे जे काय आहे ते खाऊ नका. याच्याने खूप साधं अन्न खा, जेवढं साधं होईल, कारण की उन्हाळ्याचा महिना आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना,
साधं अन्न खा. आणि आज जे मरोळचं नायगावचं जे ग्राउंड आहे मुलींचं, ते सगळ्यांचं 36+ ग्राउंड आलेलं आहे. आजचं ग्राउंड खूप छान झालेलं आहे मुलींचं 36+, आणि मुलांचं जे आलेलं आहे 35, कोणाचे 32 असे मार्क आलेले आहेत. खूप जणांनी कमेंट केले, त्या कमेंटनुसार मी तुम्हाला सगळी माहिती देत असतो. म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, ऊन का ऊन तपत आहे, म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्यवस्थित ग्राउंड द्या. ही नाही तर याच्यानंतर दुसरी भरती, मी तुम्हाला सगळ्या भरतीविषयी माहिती सांगितलेली की कोणत्या भरत्या निघणार आहेत. म्हणून डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाही. आपण स्वतः मोटिवेट करायचं. म्हणजे आपल्याला बघून आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर पण हसू आला पाहिजे की नाही कडे माझी मुलगी, माझा मुलगा पॉझिटिव्ह आहे आणि काहीतरी करू शकतो. नाव ठेवणारे हजारो जण असतात, पण करणारे तुम्ही आहेत. म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो, व्यवस्थित ग्राउंड द्या, चांगली काळजी सगळ्यांनी घ्या. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्यू.